नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा. ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत प्रेपोजिशन्स ऑफ पर्पज. पर्पज दाखवणारे प्रेपोजिशन्स. तुम्ही एखादी क्रिया का करता, आपण एखादी वस्तू का वापरतो, तर चला शिकूया पर्पज दाखवणारे दोन प्रेपोजिशन TO2 आणि FOR for. Let's have a look. Prepositions of purpose. काय शिकायचं आहे आज? प्रेपोजिशन्स ऑफ पर्पज. पर्पज दाखवणारे प्रेपोजिशन्स दोन असतात. दोन आहेत, एक आहे टू आणि एक आहे फॉर. प्रेपोजिशन ऑफ पर्पज दोन आहेत, टू आणि फॉर. मग वापरायचं कोणतं, कुठं, टू कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं, तर एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची. टू नंतर कधी पण V1 फॉर्म येत असते. टू नंतर कधी पण V1 फॉर्म येत असते. त्यालाच आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह फॉर्म. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. ओके. त्याच्यानंतर फॉर नंतर वर्बचं V4 फॉर्म यूज करत असतो पर्पज दाखवण्यासाठी. त्यालाच आपण V4 फॉर्मला जिरंड फॉर्म सुद्धा म्हणतो. काय येत असते? V4 फॉर्म म्हणजे V1 वर्ब V1 ला काय लागतो? ING आणि यालाच म्हणतात जिरंड फॉर्म. काय म्हणतात? जिरंड फॉर्म. तर अशा प्रकारे दोन प्रेपोजिशन्स टू आणि फॉर आपण पर्पज दाखवण्यासाठी, उद्देश दाखवण्यासाठी करत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती? की टू नंतर वर्बचं पहिलं फॉर्म, त्यालाच काय म्हणतो? 2 + V1 लाच इन्फिनिटिव्ह फॉर्म. ओके. पर्पज दाखवण्यासाठी. नंतर फॉरने जर दाखवायचं असेल पर्पज, तर फॉर नंतर काय आलं पाहिजे? वर्बचं चौथं फॉर्म, वर्ब + ING. त्यालाच काय म्हणतो आपण? जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब. ओके. आणि समटाइम्स वी यूज फॉरच्या नंतर काय ते? अ नाउन. अ नाउन. ओके. एखाद्या वस्तूचा, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या क्रियेचा पर्पज दाखवायचा असेल तर दोन प्रेपोजिशन्स टू आणि फॉर. समजलं? गेलं का डोक्यामध्ये? तर चला आता चार सिच्युएशन मध्ये आपण टू आणि फॉर यूज करत असतो. कन्फ्यूज झालं ना पाहिजे म्हणून सांगून राहिलो कुठे टू वापरायचा आणि कुठे फॉर वापरायचा. तर आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून घेऊ आणि कन्फ्युजन दूर करून घेऊ का कुठे टू वापरायचा आणि कुठे फॉर वापरायचा. ओके. हे लक्षात ठेवायचं. लक्ष द्या, ते पुसून टाकतो. पहिले काय शिकायचं आहे? TO2 कोणत्या सिच्युएशन मध्ये यूज करतात. ओके. तर आपण चार सिच्युएशन्स आहेत पर्पज दाखवण्याच्या, चार. तर चार मध्ये आपण कुठे टू वापरायचं आणि कुठे फॉर वापरायचं ते बघू. पहिली सिच्युएशन आहे टू. टू या प्रेपोजिशनला कधी वापरायचा? ओके. जर आपल्याला जर दाखवायचं असेल टू शो पर्पज ऑफ अ नाउन, एखाद्या नाउनचा जर तुम्हाला पर्पज दाखवायचं असेल का, नाउन म्हणजे आता नाव, एखादी वस्तू, ते कशासाठी आहे, कशासाठी आपण यूज करतो, तर असं तेव्हा आपण पर्पज दाखवण्यासाठी टू चा वापर करतो. जेव्हा एखाद्या नाउनचा पर्पज आपल्याला दाखवायचा असते, एखादी वस्तू आपण कशासाठी वापरतो, त्या वस्तूचा पर्पज काय आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी. त्याच्यानंतर इट जॉईन्स. आणि जर आपण नाउनचा पर्पज दाखवण्यासाठी टू वापरतो तर टू कोणतं काम करत असते? नाउनला इट जॉईन्स अ नाउन. नाउनला जॉईन करतो विथ अ वर्ब. वर्ब सोबत जॉईन करत असतो. ओके. तर आता एक्झाम्पल बघा. सी रीड्स, ती वाचते. सी रीड्स, ती वाचते. काय वाचते? पुस्तकं वाचते. सी रीड्स बुक्स. आलं का नाव? इथं सी रीड्स बुक्स, ती पुस्तकं वाचते. मग बुक जे आहे ते एक नाउन आहे. ओके. मग बुकचा पर्पज काय आहे? बुकाचा पर्पज काय? कशासाठी आपण बुक वाचतो? नॉलेज मिळण्यासाठी. मग सी रीड्स बुक्स
टू वापरायचं याचं कारण इथं आता फॉर वापरायचं का टू वापरायचं. यू आर बेटर यूज TO2 बिकॉज बिफोर टू देअर इज नाउन. बुक हे नाउन आहे आणि म्हणून नाउन आल्यामुळे टू यूज करणं जास्त चांगलं राहते कोणापेक्षा फॉर पेक्षा. ओके सो सी रीड्स बुक्स टू कशासाठी टू गेट नॉलेज. नॉलेज मिळण्यासाठी टू गेट नॉलेज. ओके आता बघा इथे या नाउनला कोणासोबत जोडलं ऍक्शन सोबत जोडलं म्हणजे जो पर्पस दाखवते त्या वर्बला नाउन सोबत जोडलं. बुक टू गेट नॉलेज. बुक कशासाठी नॉलेज भेटण्यासाठी टू गेट नॉलेज म्हणजे इथं टू जो प्रिपोजिशन आहे तो नाउनला वर्बशी कनेक्ट करत आहे जॉईन करत आहे. अशा सिच्युएशन मध्ये आपण टू चा वापर करतो. ओके दुसरं एखादं एक्झाम्पल बघू. जसं आपण एखाद्या गावाला जातो. ओके तर गाव हे एक नाउन येते मग तिकडे वर्ब येते कशासाठी जातो. जसं मी चंद्रपूरला मित्राला भेटण्यास गेलो होतो म्हणजे भेट देण्यास गेलो होतो तर मी असं म्हणणार आय वेंट. मी गेलो होतो आय वेंट टू चंद्रपूर. आय वेंट टू चंद्रपूर. मी चंद्रपूरला गेलो होतो. आय वेंट टू चंद्रपूर. चंद्रपूर आता एक नाउन आहे पण प्लेसचं नाव आहे. ओके मग कशासाठी टू विजिट. टू विजिट माय फ्रेंड म्हणजे माझ्या मित्राला विजिट करण्यासाठी टू विजिट माय फ्रेंड. मग नाउन आलं इथे तर नाउन नंतर परत वर्ब आलेला आहे आणि त्या वर्बला कोण जॉईन करत आहे TO2 जॉईन करत आहे. चंद्रपूर टू विजिट. ओके मग नाउनला वर्बशी जोडण्याचं काम इथे टू करत आहे. ओके आणि नाउनचं पर्पस दाखवत आहे. असे पुष्कळसे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. असे आपण पुष्कळसे एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं मी प्रेझेंटेशन देतो. प्रेझेंटेशन यू नो प्रेझेंटेशन. ओके मी प्रेझेंटेशन कशासाठी देतो तर बिझनेस प्लॅन शेअर करण्यासाठी. मग प्रेझेंटेशनचा उद्देश काय टू शेअर बिझनेस प्लॅन. ओके सो आय गिव्ह मी देतो अ प्रेझेंटेशन. आय गिव्ह अ प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन काय आहे एक नाउन आलं. मग प्रेझेंटेशनचं काम कोणतं आहे कशासाठी मी देतो टू शेअर अ बिझनेस प्लॅन. मग टू शेअर अ बिझनेस प्लॅन म्हणजे बिझनेस प्लॅन शेअर करणे या प्रेझेंटेशनचा एक उद्देश आहे. मग इथे नाउनला वर्ब सोबत कोणी जोडलं टूनी जोडलं आणि या नाउनचा पर्पज एक्सप्रेस करण्यासाठी TO2 प्रेपोजिशन यूज केलं. ओके सो दिस इज द फर्स्ट कंडिशन. अशा सिच्युएशन मध्ये नाउन आणि वर्ब यांना जोडण्याचं काम टू करत असतो आणि पर्पज दाखवत असतो. दुसरी सिच्युएशन आहे when we talk about the purpose of things. एखाद्या एखादी वस्तू कशासाठी शोधली आहे त्या वस्तूचं काम काय आहे. काही वस्तू अशा असतात ज्या एक स्पेशल पर्पज साठी काढल्या गेले. जसं क्रेन आहे वस्तू उचलण्यासाठी आपण यूज करत असतो. मग अशा ज्या वस्तू असतात त्या कोणत्या पर्पज साठी आहेत तेव्हा आपण फॉरचा वापर करत असतो आणि करायचा जसं मी सांगतो तशा प्रकारे करा कन्फ्युज होणार नाही. ओके सो when we talk about the purpose of a thing. जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा पर्पज बद्दल बोलतो तेव्हा आपण फॉर यूज करतो. मीन्स फॉर प्लस V4. यालाच आपण काय म्हणतो जिरंट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे जेव्हा एखादी वस्तूचा पर्पज दाखवायचा तुम्हाला की ती वस्तू कशासाठी आहे तेव्हा फॉर प्लस V4 चा आपण वापर करत असतो. लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स. अ क्रेन. आता क्रेन माहितच आहे तुम्हाला. क्रेन कशासाठी वापरतो आपण क्रेनचा उद्देश काय आहे का बरं क्रेन काढली. ओके तर जे हेवी ऑब्जेक्ट्स आहेत ते उचलण्यासाठी काढलं आहे. ओके मग आता या क्रेनचा इथं काय आलेलं आहे एक नॉन लिव्हिंग थिंग झालेली आहे. एक इन्स्ट्रुमेंट आले एक वस्तू आलेली आहे आणि त्या वस्तूचा उद्देश काय आहे पर्पज काय तेव्हा आपण फॉर प्लस V4 चा वापर करत असतो म्हणजे जिरंटचा. ओके कोणासोबत फॉर या प्रेपोजिशन सोबत. सो क्रेन इज यूज्ड आता इथे येणार फॉर. अ क्रेन इज यूज्ड फॉर lifting heavy objects
म्हणजे क्रेन वापरल्या जाते फॉर लिफ्टिंग, उचलण्यासाठी. काय? हेवी ऑब्जेक्ट्स. म्हणजे हेवी ऑब्जेक्ट्स उचलणे हा क्रेनचा उद्देश आहे. मग इथं एखादी वस्तूचा उद्देश काय आहे ते दाखवण्यासाठी आपण फॉर प्लस V4 यूज करत असतो. वन मोर एक्झाम्पल, रुलर. यू नो रुलर, फुटपट्टी स्केल म्हणतो आपण त्याला रुलर म्हणतात. मग रुलर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. रुलर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचा पर्पज काय आहे? फॉर ड्राइंग लाईन काढण्यासाठी. फॉर ड्राइंग स्ट्रेट लाईन, सरळ रेषा काढणे हा उद्देश आहे रुलरचा. त्याच्यासाठीच ते काढलं, नाहीतर कशाला काढलं असतं काम ना धाम. मग रुलरचा आपण वापर कशासाठी करतो? तर स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी करतो. रुलर इज अन इन्स्ट्रुमेंट. रुलर काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा आपण वापर ड्रॉइंग करण्यासाठी, सरळ रेषा ड्रॉ करण्यासाठी करत असतो. म्हणून आता रुलर इज अन इन्स्ट्रुमेंट. ओके, फॉर कशासाठी? फॉर ड्रॉइंग स्ट्रेट लाईन्स. म्हणजे स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करण्यासाठी आपण रुलरचा वापर करत असतो. मग रुलर ही एक वस्तू आहे. त्या वस्तूचा पर्पज काय? ते वस्तू कशासाठी आहे? तर ते आपण फॉर प्लस V4 नी दाखवत असतो. ओके, सो दॅट्स these are two situations where we use to and for plus V4 and 2 plus V1. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर परत आपण दोन सिच्युएशन बघू जिथे आपण टू आणि फॉर पर्पज दाखवण्यासाठी यूज केल्या जात असते. ओके, घ्या लवकर पटापट चटाचट. झालं का? पुसू का? तिसरी सिच्युएशन. आता तिसऱ्या कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण TO2 वापरतो ते बघू. When a person uses a thing, when a person uses a thing, जेव्हा एखादा व्यक्ती एखादी वस्तू वापरतो, and we talk about the purpose of the thing for which, when we talk about the purpose of the thing for which it is being used, we use 2 plus V1. पहा, लक्ष द्या. When a person uses a thing, जेव्हा एखादा व्यक्ती एखादी वस्तू वापरतो किंवा लोक वस्तू वापरतात आणि आपण बोलतो की ती वस्तू कशासाठी तू वापरतो, आपण एखादी वस्तू कशासाठी वापरतो. जर असं म्हणायचं असेल की एखादा व्यक्ती ती वस्तू त्या कामासाठी वापरतो, तो त्या कामासाठी वापरतो. आपण टीव्ही बघतो तर टीव्ही एकाच गोष्टीसाठी आपण बघतो का? नाही. वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा पर्पज असते. आपण टीव्ही एंटरटेनमेंट स्वतःला करण्यासाठी बघतो किंवा नॉलेज घ्यायचं असेल, न्यूज ऐकायचं असेल तर वेगवेगळ्या पर्पज साठी आपण युज करत असतो. आता जसं नाईफ आपण कटिंग, काही कांदे कापण्यासाठी कोणी युज करतात, कोणी दुसऱ्याच कामासाठी युज करत असतात. तर एखादा व्यक्ती एखादी वस्तू कोणत्या पर्पज साठी युज करतो हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण TO2 चा वापर करत असतो. म्हणजे 2 plus V1, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. लेट्स हॅव सम एक्झाम्पल. वी वॉच टेलिव्हिजन. टीव्ही आपण बघतो. ओके, वी वॉच टेलिव्हिजन. आता कशासाठी बघतो? टू एंटरटेन. कुणाचं एंटरटेन? अवरसेल्फ. म्हणजे आपल्या स्वतःचं एंटरटेनमेंट करण्यासाठी आपण टीव्ही बघतो. आपला टीव्ही बघण्याचा उद्देश तू आहे, स्वतःला एंटरटेन कर. ट्रेडमिल, तुम्हाला माहिती आहे ट्रेडमिल धावण्यासाठी आपण युज करतो. एका रूम मध्ये धावण्यासाठी. बाहेर जर धावायला जाणार नसलं तर आपण रूम मध्ये लावूनच त्या मशीनवर आपण धावत असतो. मग कशासाठी आपण युज करतो त्या मशीनचा? लोक धावण्यासाठी करतात, पण धावणे कशासाठी करतात? तर फिट राहण्यासाठी. मग आपल्याला असं म्हणायचं आहे का तो ट्रेडमिल वर धावतो
फिट राहण्यासाठी, फिट राहण्यास तर मी असं म्हणणार ही रन्स ऑन अ ट्रेडमिल टू रिमेन काय राहण्यासाठी फिट, म्हणजे टू रिमेन फिट राहणे हा उद्देश आहे कशाचा, तर या ट्रेडमिलचा. म्हणजे ट्रेडमिल तो व्यक्ती कशासाठी यूज करतो, धावण्यासाठी. ओके, ही रन्स ऑन अ ट्रेडमिल, तो ट्रेडमिल वर धावतो. मग कशासाठी, टू रिमेन फिट म्हणजे फिट राहण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण एखादी वस्तू कशासाठी यूज करत असतो, जसं वी यूज अ नाईफ, यू नो नाईफ, चाकू आपण सुरी यूज करतो, चाकू यूज करतो. आता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कामासाठी यूज करतात. ओके, मग मला जर असं म्हणायचं असेल का वी यूज अ नाईफ, आपण नाईफ वापरतो कशासाठी, कापण्यासाठी, तर टू कट म्हणणार मी. वी यूज अ नाईफ, आपण सुरी वापरतो, आपण चाकू वापरतो, टू कट कापण्यास. ओके, मग इथे येणार टू प्लस V1. ओके, तर एखादा व्यक्ती एखादी वस्तू वापरतो म्हणजेच ती वस्तू कशासाठी वापरतो असं दाखवताना टू प्लस V1 वापरायचा. ओके, नंतर फोर्थ सिच्युएशन आहे, आपण एखादी क्रिया का करतो, तुम्ही खाण्याची क्रिया कशासाठी करता. आतापर्यंत आपण वस्तू कशासाठी वापरतो, एखादा व्यक्ती एखादी वस्तू कशासाठी वापरतो असं दाखवलं. आता आपण एखादी क्रिया कशासाठी करतो, तुम्ही कशासाठी खाता, तुम्ही काम कशासाठी करता, तर हे आपण आता एका प्रेपोजिशनने दाखवतो. तो प्रेपोजिशन आहे TO2 किंवा फॉर. दोन्ही यांनी आपण दाखवत असतो, टू पण यूज करत असतो आणि फॉर पण यूज करत असतो. कशासाठी, आपण एखादी क्रिया का करत असतो, एखादी क्रिया करण्याचा पर्पज दाखवायचा असेल तर टू पण वापरतो आणि फॉर पण वापरतो. आता लक्षात ठेवा, टू शो द ऍक्शन, टू शो द पर्पज ऑफ एन ऍक्शन. इथं आला आता ऍक्शन क्रिया करण्याचा काय उद्देश आहे ते आपण टू आणि फॉरनी पण दाखवतो. मग टूच्या नंतर मी सुरुवातीला सांगितलं की V1 वापरा, फॉरच्या नंतर सांगितलं V4 वापरा. यालाच म्हणतात इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब, आणि V4 ला म्हणतात जिरन. आणि फॉर नंतर परत आपण वापरत असतो नाऊन. ऍक्शनचा पर्पज दाखवायचं असेल तर टू पण चालतं, टूच्या नंतर V1 येणार, आणि फॉर पण चालतं, फॉरच्या नंतर नाऊन पण येणार आणि V4 फॉर्म ऑफ द वर्ब पण येणार. तर आता बघू आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. मी जगण्यासाठी खातो, तुम्ही कशासाठी खाता. मग जगणे हा एक उद्देश आहे, तर आता मी असं म्हणणार वी ईट, आपण खातो, वी ईट ही ऍक्शन करतो. ओके, सो वी ईट. मग दोन प्रकारे म्हणू शकता तुम्ही, आपण जगण्यासाठी खातो असं जर म्हणायचं असेल तर दोन प्रकारे टूचा पण वापर करू शकता आणि फॉरचा पण करू शकता. पण टू नंतर V1 आणि फॉर नंतर V4. सो व्हॉट विल बी द सेंटेन्स, वी ईट टू लिव्ह. वी ईट टू लिव्ह, आपण जगण्यास खातो. नंतर फॉरचा वापर करायचा असेल तर वी ईट फॉर लिव्हिंग. वी ईट फॉर लिव्हिंग. बघा, फॉर नंतर V4 वापरायचा, टू V1 फॉर्म नाही. अरे लक्ष दे गण्या. आणि टू जर आला तर V4 नाही, V1च चालतो. टू प्लस V1 फॉर प्लस V4 हे लक्षात ठेवायचं. जिरन फॉर प्लस जिरन फॉर्म, टू प्लस V1 फॉर्म. ओके, त्याच्यानंतर मी पैशासाठी काम करतो. पैसा हा काम करण्याचा उद्देश आहे. मग आता पैसा कमवण्यासाठी नाही म्हटलं तर पैशासाठी म्हटलं, पैसा फक्त नाऊन आला. मग मी आता असं म्हणणार आय वर्क, मी काम करतो पैशासाठी. पैसा मनी फक्त नाऊन आलं तर मग फॉर. सो आय वर्क फॉर मनी. आय वर्क फॉर मनी. बघा इथं फॉर नंतर नाऊन आलं, मी पैशासाठी काम करतो, आय वर्क फॉर मनी. पण आता मला असं म्हणायचं आहे की मी पैसा कमवण्यासाठी काम करतो.
बघा इथं ऍक्शन आली, पैसा कमविणे ही एक ऍक्शन आली. ओके, मग ऍक्शन बाबतीमध्ये जेव्हा बोलतो, जेव्हा ऍक्शनच्या बाबतीमध्ये बोलतो तेव्हा टू नी बोला किंवा फॉर नी बोला, काही टेन्शन नाहीये. ओके, मग आता हे सेंटेन्स जर मला ऍक्शन नी बोलायचं असेल का पैसा कमवण्यासाठी मी काम करतो, तर मी दोन प्रकारे असं म्हणणार, आय वर्क टू अर्न मनी किंवा फॉर अर्निंग मनी. I work for earning money. इकडे गेलं, दिसत आहे का नाही? I work to earn money. मी पैसा कमवण्यास काम करतो. I work for earning money. मी पैसा कमवण्यासाठी काम करतो. मीनिंग एकच आहे, उद्देश काय? पैसा कमविणे. ओके, मग क्रिया वर्क करणे, पैसा कमवणे हा उद्देश आहे, तर टू अर्न मनी पण म्हणू शकता आणि फॉर अर्निंग पण म्हणू शकता. पण लक्षात ठेवायचं, टू नंतर V1 आणि फॉर नंतर V4. ओके, अजून घेऊ का एखादा एक्झाम्पल? घेऊनच घेतो. मी सकाळी चालतो. कशासाठी? हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, सो मी असं म्हणणार, आय वॉक किंवा आय डेली वॉक. दररोज चालतो, आय डेली वॉक. मग दररोज चालतो कशासाठी? कधी? इन द मॉर्निंग, सकाळी नाही का रे? आय डेली वॉक इन द मॉर्निंग. आय डेली वॉक इन द मॉर्निंग. आता उद्देश काय आहे सकाळी चालण्याचा दररोज? टू इम्प्रूव्ह माय हेल्थ. टू इम्प्रूव्ह माय हेल्थ. बघा इथं आता टू नंतर मी काय घेतलं? V1 फॉर्म घेतलं. आय डेली वॉक इन द मॉर्निंग. मी रोज सकाळी चालतो. कशासाठी? उद्देश काय आहे? टू इम्प्रूव्ह माय हेल्थ. टू इम्प्रूव्ह माय हेल्थ. ओके, माझं आरोग्य सुधारण्यास. आणि आता मला जर असं म्हणायचं असेल, हेच एक्झाम्पल इज इक्वल टू देऊन लिहितो. लक्ष द्या, मला फॉर यूज करायचा, तर मग इथं काय ना, फॉर इम्प्रूव्हिंग माय हेल्थ. सो व्हॉट विल बी द सेंटेन्स? आय डेली वॉक इन द मॉर्निंग. फॉर घेतला आता, मग फॉर नंतर टू येणार का गण्या? काय येणार? तुम्ही सांगा. फॉर नंतर V4. मग काय होणार? फॉर इम्प्रूव्हिंग माय हेल्थ. ओके, आणि फक्त हेल्थ साठी म्हणायचं असेल तर हेल्थ सुधारण्यासाठी नाही म्हणायचं आहे, फक्त माझ्या आरोग्यासाठी मी सकाळी चालतो. मग माझ्या आरोग्यासाठी म्हणायचं आहे फक्त, तर इथं माझं आरोग्य माय हेल्थ. मग नाऊन आलं तर मग मी काय यूज करणार? फक्त फॉरच यूज करणार. फॉर माय हेल्थ. I daily walk in the morning for my health. Okay, so that's all about prepositions of purpose, TO2 and for. पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटूया परत नवीन प्रेपोजिशन सोबत. Till then, bye bye and take care.